माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. गावात जन्म घेणं म्हणजे पापाचं लक्षण असं समजतो आपण. सभापती महोदय 84 कोटी रुपये का देतोय आपण? आणि खासगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली है कंपनी? मुच्छी उड़ून टाका तर मुच्छी उखाड़ के घुमाऊंगा बच्ची को. बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा हात आहे तो उजागर बन जाते हो. वा. आपण पाहतो जसा पूजेले ब्राह्मणाचा हात लागला पाहिजे तसा हा जो हात लावण्याचा प्रकार आहे ना हा खऱ्या अर्थानं बंद करा. काय जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब. सभापती महोदय, आपण जर नगरपालिका गेलो, नगरपंचायत मध्ये गेलो तर सफाई कामगार असतं, सीओ असतं. तुम्हाला माहित आहे का एका इकडे ग्रामपंचायतचं नगरपंचायत झालं का सगळ्या सुविधा देता तुम्ही, पण ग्रामपंचायतले सफाई कामगार आहे. ग्रामपंचायतले आम्ही पाहतोय क्लास 3 वाला क्लास 4 वाला चालवतोय आणि नगरपंचायतल्या लोकांसाठी तुम्ही सीओ सारखे अधिकारी मुख्य अधिकारी देतोय, त्याला ते दर्जा देतोय. आणि इथल्या ग्रामपंचायतचा गावात राहिला म्हणजे तो मेला. त्याला भाव भेटत नाही, त्याला आरोग्याच्या सुविधा भेटत नाही, शिक्षणाच्या सुविधा भेटत नाही. गावात जन्म घेणं म्हणजे पापाचं लक्षण असं समजतो आपण. ग्रामपंचायतल्या कर्मचाऱ्याला तिथं आपण कंत्राटी ठेवायचं आणि नगरपंचायत वाल्याला मात्र तिथं नियमित करण्याचं काम करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही ग्राम विकास मंत्री म्हणून पुढाकार घेऊन त्या कर्मचाऱ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे ना, अशा वेळेस सकारात्मक उत्तर येणं गरजेचं आहे. पहिले मी संगणक परिषद 6 प्रश्न आहे, 7 एक वेळा सूत्र विचारू का टप्प्याटप्प्यानं विचारू ते विचारू. दुसरं, सभापती महोदय गंमत कशी आहे याच्यामध्ये? सभापती महोदय, आपण जर विचार केला तर यामध्ये एकंदरीत 321 कोटी वर्षाचा खर्च केला जातो. 321 कोटी. 237 कोटी हे संगणक परिचालकाच्या मानधनावर खर्च होतं आणि 82-84 कोटी हे कंपनी खाजगी कंपनीच्या घशात घालतोय आपण. कायच्यासाठी घालतोय? तर सही पुरवा लागतं, कागद पुरवा लागतं. कागद आणि सही पुरवासाठी म्हणजे या राज्यात तर देशात मला समजतच नाही. परीक्षा घ्यायला खाजगी कंपनी कंत्राटी कामगार नियुक्ती करायच्या नंतर खाजगी कंपनी, सगळ्या खाजगी कंपनीचा सरकार सरकारी, मंत्री सरकारी आणि कर्मचारी खाजगी कंपनी. वा. आणि आता मंत्री खाजगी कराय. सभापती महोदय 84 कोटी रुपये का देतोय आपण? इव्हन आम्ही मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं का हे बरोबर नाही आहे, यामध्ये बदल करा. आणि त्यांनी सांगितलं हे 82 कोटी रुपये वाचवा, काही गरज नाही, कुठेही प्रशिक्षण घेत नाही. मी हे मुच्छी काढून टाकन. सभापती महोदय, या कंपनी जर एखादा रोल, एखादी शई, एखादं ट्रोनर काही पुरवलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल तर मुच्छी उखाड़ के घुमाऊंगा बच्ची को. एका सगळ्या ग्रामपंचायतचे ठराव माझ्याकडे आहे. यांनी कुठेही आम्ही पाहतोय कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही, बसल्या बसल्या कंपनीत 84 कोटी रुपये उखडतं. वा. आणि आमच्या संगणकाला 10,000 रुपये पगार. अरे तुम्ही कामगार कायद्याखाली किमान वेतन 18,000 आहे. मंत्री महोदय, आपण 10,000 काय होतं? मला वाटते याचं तुम्हाला निश्चित गांभीर्यपणे तुम्ही याचा विचार करेल. मानधनासह राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आहे, त्याच्या अंतर्गत डायरेक्ट नियुक्ती करा. आता याचा प्रवास काय गमतीचा आहे लक्षात घ्या. मंत्री महोदय, तुम्हाला माहित आहे 2 प्रकारचा निधी भेटतं. 15 वित्त आयोग एक निधी देतं आणि ग्रामपंचायतच्या काही स्वनिधीतून पैसे जाते. ग्रामपंचायत पाठवते जिल्हा परिषद पाठवते RGS ला, आणि मग RGS काय करतं? पुन्हा जिल्हा परिषदले, पुन्हा पंचायत समितीले, पुन्हा ग्रामपंचायतले, मग कर्मचाऱ्याले. वा. हा जो प्रवास आहे त्याची गरज काय? डायरेक्ट RGS मधून तुम्ही ग्रामपंचायतच्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात टाका ना बाबा. ते केलं पाहिजे तुम्ही. बिलकुल जात नाही. माझ्याजवळ सगळे कागदपत्र आहे. माझ्या तुमच्या अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेलं पत्र आहे माझ्याकडे, मी ते तुमच्या समोर ठेवतो लागंतर. हे सगळी माहिती अशा प्रकारचं चुकीची जी पद्धत आहे. सभापती महोदय, तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, म्हणजे आपण पाहतो जसा पूजेले ब्राह्मणाचा हात लागला पाहिजे तसा हा जो हात लावण्याचा प्रकार आहे ना हा खऱ्या अर्थानं बंद करा. डायरेक्ट RGS मधून ग्रामपंचायतच्या खात्यात. हे दोघांसाठी प्रश्न आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण तसंच करतोय आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकासाठी पण तसंच करतोय. हे पद्धती बंद केली पाहिजे. डायरेक्ट त्याच्या याच्यात
पैसा गेला पाहिजे. हे झालं संगणक परिचालकाचं. आणि ह्या नेमणुका होत असताना कधीही कर्मचारी म्हणून झालेल्या नाहीत. या नेमणुका ग्राम उद्योजक म्हणूनच झालेल्या आहेत. आणि यातून या सगळ्या सेवा देत असताना संगणक परिचालक ही व्यवस्था आपण उभी केली. या संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये 1 ते 23 संगणकीकृत दाखले देणे. मंत्री महोदयांना माझा लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा. हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर. अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये. या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे. त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे. माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं. तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमावतो हे सांगताय. एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला. हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये. माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे. तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे. कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला, काय गरज आहे, कुठली आली ही कंपनी. आणि हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही. आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या. आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं. हा जो प्रवास आहे तो थांबवा. असे 2च उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. मी कधीही सांगितलं नाही की तालुक्या लेवलला बसून तो करतो. ते ग्रामपंचायतीमध्येच ह्या सेवा दिल्या पाहिजेत हा विषय येतो. आणि या पैसे भेटतात या संदर्भात या सेवा देत असताना या सेवा ग्रामपंचायत संगणक परिचालकाला तो सेवा देण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे. आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये बसून ग्रामपंचायतीचं ऑफिस, कॉम्प्युटर ग्रामपंचायतीचं ऑफिसमध्ये बसून या सेवा या गावातल्या जनतेला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने तालुक्यात बसावं नाही बसावं. मी तालुक्यामध्ये सेतूची सेवा असते, ती तालुक्यात जाऊन लोकांना सेवा घ्यायला लागते, ते गावागावामध्ये मिळते हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे उत्तर जर व्यवस्थित ऐकलं असतं तर एवढा ताण घ्यायची गरज भासली नसती. की शासनाचा कर्मचारी म्हणून याची नेमणूक केलेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे. आणि त्याला या सेवा देत असताना ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याला जे मानधन मिळतंय त्याच्या पुढच्या सेवा देऊन त्यातून त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण विनाकारण याचा विषयावर चर्चा होणं. ते म्हणतात तुम्ही पोथी पुराण सांगताय, हे म्हणतात मी सांगतो ते तू ऐक. आता ह्यांचं काय ते मिटवा एकदा काय ते पहिलं. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल. चुकीची माहिती आली नाही पाहिजे. रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये. का सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनी देतच नाही, मुच्छी उडून टाका. का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या. बीडीओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह, म्हणजे तुम्ही सांगा त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही. आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे. सदस्य बच्चूभाऊंच्या मिसेसची मला खूप काळजी आहे, त्यामुळे तशी वेळ येणार नाही. मी या ठिकाणी म्हणून म्हणलं तेव्हा तशी मिशीवर वेळ येऊन देणार नाही. तुमच्या मिशीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ. तेव्हा या ठिकाणी सन्माननीय बच्चूभाऊने आता जो प्रश्न या ठिकाणी विचारला, बच्चूभाऊ, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19/8/2005 मधील तरतुदीनुसार 10% कोट्यातील ग्रामपंचायतीच्या भरतीच्या प्रक्रियेचा विषय आहे.